एखादी छोटीशी बर्थडे पार्टी असो, किट्टी पार्टी असो किंवा संध्याकाळच्या वेळी जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणून वन पॉट मील म्हणून असं पोटभरीचं जेवण असो किंवा अगदी 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हा मेनू बनवू शकता. पावभाजी तर आपण सगळेच बनवतो, पण पावभाजी बनवायचं म्हणजे भरपूर भांड्यांचा पसारा होतो. पण आज आपण इथे जास्तीच्या भांड्यांचा पसारा न करता फक्त कुकरमध्येच हा स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पावभाजी बनवणार आहोत. पावभाजीसाठी भाज्यांचं प्रमाण कसं घ्यायचं हेही मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपली तयार होणारी पावभाजी अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी तयार होईल. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण ही पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याकरता इथे मी गॅसवरती एक कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही निम्म तेल आणि निम्म बटरही घालू शकता. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. पावभाजीसाठी फक्त जिरेच घालायचे आहेत, मोहरी अजिबात घालायची नाही. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. वाटीने म्हणाल तर इथे मी 2 मोठ्या वाट्या बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये आपल्याला ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे. तर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं असं बारीक ठेचून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल, पण फ्रेश आलं लसणाची चव या पावभाजीमध्ये खूप छान लागते. आता आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण कांदा मस्त असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत. वाटीने म्हणाल तर इथे मी 1 मोठी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. आता सगळा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता या संपूर्ण भाजीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते सगळं मीठ आपल्याला या टोमॅटोवरती घालून घ्यायचं आहे. असं टोमॅटोवरती मीठ घालून परतून घेतलं की टोमॅटो पटकन शिजला जातो. आता टोमॅटो आपल्याला चांगला गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे, छान मऊसूत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर पावडर मसाल्यांमध्ये मी इथे 2 चमचे धने पावडर, 2 चमचे मिरची पावडर आणि 1.5 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. सोबतच 1 चमचा कसुरी मेथी असा हातावर क्रश करून यामध्ये घालायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की पावभाजीमध्ये कोण कसुरी मेथी घालतं, तर मी घालते ना. एकदा तुम्ही कसुरी मेथी घालून पावभाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता या मसाल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळा मसाला छान असा परतून घेतलेला आहे. काय सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर, पाव वाटी किसलेला गाजर किंवा 1 मध्यम आकाराचा गाजर किसून घेतला तरी चालेल. गाजर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरीही चालेल. सोबतच पाऊण वाटी बारीक चिरलेला बटाटा आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार. फ्रोझन मटारऐवजी फ्रेश मटार वापरला तरीही चालेल. सगळ्या भाज्या घालून घेतल्या. आता या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे बीट असेल तर यामध्ये थोडा बीट किसून घातला तरीही चालेल. बीटाने पावभाजीला नैसर्गिक रंग खूप छान येतो. आपण नेहमी पावभाजी कशी करतो, सुरुवातीला सगळ्या भाज्या उकडून घेतो, मॅश करून घेतो आणि नंतर त्याला फोडणी देतो. पण तशी करण्यापेक्षा तुम्ही ना या पद्धतीने कुकरमध्ये एकदा पावभाजी करून बघा. झटकीपटही होते आणि सगळ्या मसाल्यांसोबत भाज्या शिजल्यामुळे पावभाजीला चवही खूप छान येते. सगळ्या भाज्या मसाल्यांसोबत चांगल्या परतून घेतल्या. आत्ताच किती सुरेख रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये फक्त भाज्या बुडतील इतकं किंवा 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी खूप घालू नका. जर पाणी जास्त झालं
तर एकतर भाजी पांचट होते आणि मेन म्हणजे नंतर ज्यावेळी आपण भाज्या मॅश करतो त्यावेळी ते व्यवस्थित मॅश होत नाहीत. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. गरम पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवरती याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घेतल्या, सगळी वाफ जिरू दिली. बघा काय मस्त भाजी दिसत आहे. आता ही भाजी आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायची आहे. यामध्ये आपण बेतानेच पाणी घातलेलं आहे, त्यामुळे भाजी व्यवस्थित मॅश होते. पण जर तुम्ही खूप पाणी घातला तर ते व्यवस्थित मॅश होणार नाही. पाणी जास्त झाल्यामुळे कुकरमधून बरंचसं पाणी बाहेर येतं आणि भाजीची जी छान अशी चव असते ना, तीसुद्धा पाण्याबरोबर बऱ्यापैकी निघून जाते. त्यामुळे अजिबात जास्तीचं पाणी घालायचं नाही. सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतलं. आता ही भाजी मला थोडीशी घटसर वाटत आहे. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. बघा ही भाजी मला खूप घट्ट वाटत आहे आणि ही भाजी जसजशी थंड होत जाते तसतशी आणखी अळली जाते आणि आणखीनच घट्ट होते. म्हणून या स्टेजला आपल्याला पुन्हा एकदा यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये हवं तितकं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी घाला आणि मिक्स करून घ्या. पाणी घातल्यानंतर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. आता ही भाजी आपल्याला 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवरती चांगली उकळून घ्यायची आहे. यामध्ये आपण पाणी वाढवलं आहे ना, त्यामुळे ही भाजी आपल्याला उकळून घ्यायला हवी. 5 ते 6 मिनिटं ही भाजी मी मध्यम आचेवरती चांगली उकळून घेतलेली आहे. परत एकदा याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. या भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय. आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून बटर घालून घ्यायचं आहे. तुम्ही सर्व करतानाही बटर घालू शकता, पण या स्टेजला बटर घातलं की आणखीन छान चव येते आणि भाजीमध्ये एकसारखं सगळीकडे बटर मिसळलं जातं. सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपली पावभाजी तयार झालेली आहे. आत्ता ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे, पण जर थोड्या वेळानं तुम्ही ही पावभाजी खाणार असाल तर ती थोडी घट्ट होऊ शकते, कारण यामध्ये आपण बटाटा वगैरे घातला आहे ना. आता आपण गॅस बंद करू आणि पावभाजी सर्व करू. पण त्या अगोदर आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे. तर त्याकरता इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला हा पाव मधून असा कट करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की यावरती आपल्याला बटर घालायचं आहे. ते बटर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडी पावभाजीची भाजी घालायची आहे आणि त्यावरती हा पाव ठेवून दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने भाजून घेतलेला पाव आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. सोबतच पावभाजीची भाजी सर्व करायची आहे. भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय, रंग बघू शकताय, अगदी मस्त आलेला आहे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं बटर हवं असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. सोबतच बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड. मस्तच. या पावभाजीचा सुगंध अगदी घरभर पसरलेला होता. चवीला तर अगदी जबरदस्त झाली होती. भांड्यांचा जास्तीचा पसारा न करता अशी ही पावभाजी तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.